26 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा स्वपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 480 पासून पुढे. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, काळासी जो खेळणे जिही कवडा. जाणनेची विपरीते जे जे काही जाणिजे ते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. अगा काढून भ्रांतीचे दाग उभवी सृष्टीचे अंग. हे असो बहुजग जया नाम, पै अष्टदा भिन्न ऐसे. जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. हे मागील सांगो किती, अगा आत्ताची जे प्रस्तुती. वृक्षाकार रूपाकृती निरोपिले, ते आघवेची साकारे. कल्पुनी आपण पयापुरे, झाले असे तदनुसारे चैतन्याची. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. मग शोभला समारंभे घालितेथ, का सलिली असतीच असे. व्योमावरी व्योमबिंब दिसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अर्जुना का यया परी, साकार कल्पुनी पुरी. आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ, पै स्वप्नी शेजार देखिजे. मग पौढणे तैसे तेथ कीजे, तैसे पुरी शन देखिजे आत्मयासी. पाठीतिये निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहम ममतेचे निथोरे, ओसनयाय साधे. हा जनकू हे माता, हा मी गौरहीन पुरता. पुत्र वित्त कांता माझे हे ना, ऐसिया वेघुनी स्वप्ना. धावत भव स्वर्गाची राना, तया चैतन्या नाम अर्जुनाक्षर पुरुषोगा. आता एक क्षेत्रज्ञ येणे, नामे जया ते बोलणे. जग जीवू का म्हणे जिये देशे ते. जो आपुलेने विसरे, सर्व भूतत्व ते अनुकरे. तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुष नामय. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता. वरी देह पुरी निदेजता पुरुष नामे. आणि क्षरपणाचा नाथिला, आळूया ऐसेने आला. जे उपाधीची आतला म्हणून या. जैसी खळाळीची या उदका, सरसी आंदोळे चंद्रिका. तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. का खळाळू मोटका शोषे, आणि चंद्रिका ते सरसीच भ्रंशे. तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिको, ऐसे उपाधीची निपाडे. क्षणिकत्व याते जोडे, तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम. एवं जीव चैतन्य आगवे, हे क्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी, तव अक्षरू जो दुसरा. पुरुषो तो पै धनुर्धरा, तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरु जैसा. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिही भागी. तैसा दोही ज्ञानानंगी पडे ना जो. ना यथार्थ ज्ञानी एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे. ऐसे निखिळ जे नेने तेच ते रूप, पासुता निशेष जाय. ना घटबाटादी होय, तया मृतपिंडा ऐसे आय मध्यस्थे जे. पै आटोन गेलिया सागरू, मग तरंगो ना नीरू. तया तैशी अनाकारू जे दशागा. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नीचे काही न मांडे. तैसी निद्रे सांगडे न्याहाळणे जे. विश्व आघवेची मावळे, आणि आत्मबोधू तरी नुजळे. तिये अज्ञान दशे केवळे अक्षरुनाम. सर्वाकळी सांडिले जैसे, चंद्रपण उरे अवसे. रूप जाणावे तैसे अक्षरांचे, पै सर्वोपाधी विनाशे. हे जीवदशा जेत पैसे, फळ पाकात जैसे झाड बीजी. तैसे उपाधी उपहित, थोकोनी ठाके जेत. तया ते अव्यक्त बोलती गा. घन अज्ञान सुषुप्ती, तो बीज भावो म्हणती. येर स्वप्नहन जागृती, फळभाव तयाचा. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात, हे वर्णन कशाला. आत्ताच्या अध्यायात वृक्षाच्या रूपाने तुला जे वर्णन करून सांगितले, त्या सर्व साकार वस्तू या आपल्या वास्तव्याच्या जागा आहेत अशी कल्पना करून, त्या त्या आकाराने हे चैतन्यच नटलेले आहे. जसा सिंह आपले प्रतिबिंब विहिरीत पाहून त्या योगे दुसऱ्या सिंहाला शंकेने क्रोधित होतो व त्या भरात उडी घेतो. आकाश सर्व व्यापक असल्यामुळे प्रतिबिंबाला वावच नाही. तरीही जल या उपाधीने युक्त असलेल्या आकाशात पुन्हा आकाशाचेच प्रतिबिंब होते.
त्याप्रमाणे अद्वैत आत्मचैतन्य हे कधीही द्वैत होणे शक्य नसून उपाधीमुळे द्वैत बनल्यासारखे दिसते. अर्जुना, याप्रमाणे साकार नगराची कल्पना करून आत्मा तेथे स्वस्वरूप विस्मृतीची निद्रा घेतो. स्वतः अंथरुणावर असतानाच स्वप्नात पुन्हा जसे अंथरुण तयार करून त्यावर झोप घ्यावी, त्याप्रमाणे सर्वगत आत्मा अज्ञान उपाधीने पुन्हा शरीरूप नगर उत्पन्न करून तेथे झोप घेतो. मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी, मी दुःखी असे म्हणत घोरत पडतो व त्याच घोरात मी व माझे असे मोठ्याने बरळत असतो. हा पहा माझा पिता, ही आई, हा पहा मी गोरा आहे, काळा आहे, अव्यंग आहे, आणि हा मुलगा, हा स्त्री, बायको, हे द्रव्य ही माझीच नव्हेत काय? अशा स्वप्नावर आरूढ होऊन स्वर्ग संसार आदी अरण्यात धावत जाणारे जे चैतन्य, त्याला अर्जुना शरपुरुष म्हणतात. त्याचा स्पष्ट अर्थ असा की मागे जो क्षेत्रज्ञ म्हणून सांगितला किंवा येथे जगाला ज्याला जीव असे म्हणतात, तो स्वस्वरूप विस्मृतीने सर्व भूतासारखा होतो. म्हणजे ज्या ज्या उपाधीशी तादात्म्य पावेल ती मीच आहे असे म्हणतो, त्या जीवात्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात. त्याच्या पुरुषते ही उपपत्ती दोन्ही तऱ्हेने लागते. वस्तुस्थितीने तो परिपूर्ण आहे म्हणून तो पुरुष आहे, किंवा देहनगरात शयन करणारा अशा अर्थाने त्याला पुरुषता आहे. पण असा पुरुष उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्याच्यावर क्षरपणाचा नसता आळाला. खळाळीच्या पाण्याच्या हालचालीने जसं आतील चंद्रही हलत आहे असे दिसते, वस्तुतः ते हलणे फक्त पाण्याचेच आहे. त्याप्रमाणे उपाधीच्या विकारामुळे हाही विकार आहे असे वाटते. ते खळाळीचे पाणी आटले की त्यातील प्रतिबिंबही त्या क्षणी नाश पावते. त्याप्रमाणे उपाधीच्या नाशाने औपाधिक क्षर चैतन्य अनुभवास येत नाही. याप्रमाणे उपाधीच्या योगाने चैतन्याला क्षणिकत्व येऊन त्यालाच न्यूनतादर्शक क्षर असे नाव मिळाले. याप्रमाणे जेवढे म्हणून जीव चैतन्य तो क्षर पुरुष जाण. आता पुढे अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतो. अर्जुना, दुसरा हा जो अक्षर पुरुष आहे तो पर्वतश्रेणीमध्ये मेरू पर्वत जसा मध्यभागी आहे तसा मध्यस्थ आहे. म्हणजेच यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. तो मेरू पर्वत स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तीनही लोकांच्या अमक्या लोकातला आहे असे म्हणता येत नाही. जसा सर्वत्र समच आहे तसा अक्षर पुरुष शुद्ध ज्ञानही नव्हे किंवा अज्ञान कार्य जगत तद्रूपही नव्हे असा मध्यस्थ आहे. ज्या स्थितीत जीवाला यथार्थ ब्रह्मक ज्ञानही नसते किंवा विक्षेपार्य कार्य जो लोक व्यवहार तद्रूपही तो नसतो, अशी जी ज्याची मध्यस्थ धन सुषुप्त अवस्था ते अक्षर पुरुषाचे रूप होय. मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काहीच होत नाही. अशा अवस्थेतील मातीच्या गोळ्यासारखे, चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षर पुरुषाचे स्वरूप मध्यस्थ आहे. समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणी नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे. अर्जुना, जाणणे तर पार नाहीसेच होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही. अशी जी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध जर प्रकाशित होत नाही, त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर हे नाव आहे. अज्ञानाला श्रुतीत अजा असे म्हटले आहे. त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशा अज्ञानाचा नाश कोडचा व कसा? म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज. सर्व कलांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्येस असते, त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे. पिकलेल्या फळाच्या बीजात जसा वृक्ष सूक्ष्म रूपाने असतो, त्याप्रमाणे जागृत आदी सर्व उपाधीना नाशानंतर ही देवदशा त्या ठिकाणी लीन होऊन असते. तसेच उपाधी व उपाधीने युक्त असणारे जेथे लीन होतात त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात. गाढ अज्ञानरूप जी सुषुप्ती अवस्था तिला बीजभाव म्हणतात व दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती हा तिचा फलभाव आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.